काय निवेदन दिलं? आज बरेच दिवसापासून आपल्या स्थानिक नेत्यांमध्ये वादविवाद आणि सगळं चालू असल्यामुळे मीराबाईंचं एकतर वातावरण गढूळ होतं. परंतु काल कोणीतरी एक बाहेरून व्यक्ती येते सदावर्ते नावाची आणि ती इथल्या मराठी लोकांना चॅलेंज करून जाते. सन्माननीय राज ठाकरे साहेबांना देखील अपशब्द वापरणं किंवा आपले परिवहन मंत्री सन्माननीय प्रतापजी सरनाईक साहेब यांना देखील अपशब्द वापरणं हे मराठी भाषेसाठी त्यांना अपशब्द का वापरणं? महाराष्ट्र आहे, आमची मराठी भाषेचा आम्हाला अभिमान आहे आणि त्या मराठी भाषेच्या विरोधात इथे येऊन हिंदी भाषिकांना चिथावणीखोर भाषण करून त्यांना सपोर्ट करणं आणि चॅलेंज देणं हा फार मोठा गुन्हा आहे. आमची सन्माननीय पोलीस निरीक्षक धीरज कोळी साहेबांना त्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे की प्रथमतः जे आले होते गुणवंत सदावर्ते त्यांच्यावर पहिला गुन्हा दाखल करावा. त्यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की आम्ही आयोजकांवर पण गुन्हा दाखल केला आणि मनसैनिकांवर गुन्हा दाखल केला. आम्ही त्यांना हा प्रश्न विचारला, आयोजकांवर केला ठीक आहे, परमिशन न घेता त्यांनी जो कार्यक्रम केलेला आहे त्याच्यासाठी त्यांच्यावर केला हे योग्य आहे, परंतु तिथे येऊन प्रक्षोभक भाषण करणं आणि अगदी म्हणजे भुंकण्यासारखा प्रकार झाला. आरडाओरडा करून राजसाहेबांना आणि सरनाईक साहेबांना जे काही अपशब्द त्यांनी वापरले आणि त्याच्यामुळेच मनसैनिक हे समोरनं आले आणि त्यांनी विरोध केला. क्रियेला प्रतिक्रिया ही असणारच आहे आणि त्याच्यामुळे ते प्रवृत्त कशामुळे झाले तर त्या सदावर्तेच्या भाषणामुळे प्रवृत्त झाले आणि ते प्रवृत्त करणाऱ्यांवर पहिला गुन्हा दाखल करा अशी मागणी आज आम्ही पोलीस निरीक्षक धीरज कोळी साहेबांकडे केलेली आहे. आणि यापुढे सदावर्ते या व्यक्तीला 4 तारीखला जे त्यांनी चॅलेंज दिलं आहे की मी पुन्हा येईन, तर 4 तारीखला त्याला पूर्ण मीराबाईंदरमध्ये मज्जाव असावा, त्याला इथे एंट्री देऊ नये अशी देखील विनंती आम्ही कोळी साहेबांना केलेली आहे. आणि जर तेही सांगून पोलिसांना देखील म्हणजे सत्ता आहे म्हणून पोलिसांना लाथाडून जर त्यांनी काही करण्याचा इथे प्रयत्न केला तर त्या प्रक्रियेला आम्ही देखील चोख उत्तर त्याला देणार आहोत. त्यामध्ये मराठी म्हणून आमची पूर्ण जनता, महाराष्ट्राचं नवनिर्माण सेना असो, उद्धव बाळासाहेब ठाकरे असो किंवा शिंदे सेना असो, सगळी लोक त्यामध्ये उतरून जर मीराबाईंदरमध्ये कुठचंही नुकसान झालं किंवा काही अघटित प्रकार घडला तर त्याला जबाबदार जे करणारे असतील त्यांचा पक्ष आणि पोलीस प्रशासन असेल. या पद्धतीने आम्ही कोळी साहेबांना सांगून आलो आहे. आता त्याच्यावर त्यांनी देखील आम्हाला आश्वासन दिलं की 4 तारीखला देखील आम्ही त्यांना मज्जाव करणार आहोत आणि जर तुमचं मागणी जी रास्त असेल तर त्यांची भाषणं काढून वगैरे आम्ही सगळं बघू आणि त्यानुसार त्यांच्यावरही सदावर्ते यांच्यावरही गुन्हा दाखल करू असे आम्हाला आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. बघू काय होतंय ते, पण आपण मराठीसाठी सर्वच जण अशीच लढत राहणार. आजपर्यंत हिंदी किंवा मराठी भाषिकांमध्ये असा कुठचाही वेदावे नव्हते. एकमताने एक भाषेने सगळे राहत होते, परंतु काही राजकीय गोष्टींमुळे, राजकीय पुढाकारांच्या नेतृत्वामुळे एकमेकांविरुद्ध भडकवणं चालू आहे आणि त्याच्यामुळे हिंदी भाषिकाने देखील या गोष्टीला बळी पडू नये आणि आपण सगळे जसे गुण्यागोविंदाने नांदतोय तसंच आपण या मीराबाईंदरमध्ये राहून मीराबाईंदरची शांती अबाधित ठेवावी ही मी सर्वांना विनंती करते.